हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपलं ॲटोकॅड शिका मराठीच्या या सिरीजमध्ये. या सिरीजच्या लास्ट लेक्चरमध्ये आपण ॲट्रिब्यूट कमांडबद्दल पाहिलं होतं. ॲट्रिब्यूटमध्ये ॲट्रिब्यूट कसे डिफाईन करतो, त्या ॲट्रिब्यूटला मॅनेज कसं करता येतं आणि ॲट्रिब्यूटचं ॲप्लिकेशन काय आहे, तर याच्याबद्दल डिस्कस केलं होतं. तर आपल्या रिपीटेड जे चेंजेस असतात एखाद्या टेक्स्टमध्ये, तर त्याला काय करतो आपण, ॲट्रिब्यूट देतो. जसं की आपण कालच्या लेक्चरमध्ये टायटल ब्लॉकबद्दल पाहिलं होतं. ओके, तर आज आपण फील्ड कमांड आणि फील्ड अपडेट कशा करता येतात आणि त्यानंतर एखादा PDF इम्पोर्ट केला असेल आणि PDF मधले जे टेक्स्ट असतात, तर टेक्स्ट हे काय असतात, ते पण ब्लॉक फॉर्ममध्ये असतात. त्या टेक्स्टला आपल्याला टेक्स्टमध्ये कसं करायचं, ते ब्लॉकमध्ये असतील तर त्याला टेक्स्टमध्ये कसं कन्व्हर्ट करायचं, याच्याबद्दल डिस्कस करूयात. सो लेट्स गो टू द ड्रॉइंग. ओके, आता इथे पहिल्यांदा आपण इन्सर्ट टॅबमध्ये जाऊयात. ओके, इन्सर्ट टॅबमध्ये गेलात. इन्सर्ट टॅबमध्ये तुम्ही पाहू शकता इथे एक फील्ड नावाची कमांड आहे. ओके, इम्पोर्टबद्दल मी थोड्या वेळ नंतर सांगेन. फील्ड आणि अपडेट फील्ड काय असतं याच्याबद्दल सांगूयात. आता एक फील्ड म्हणजे काय, एक टाईपचा टेक्स्ट आहे की जो आपण ऑब्जेक्टशी लिंक करून ठेवतोय. जसं त्या ऑब्जेक्टमध्ये चेंज झालं, जसं ऑब्जेक्टमध्ये काही चेंज झालं तर आपल्या त्या टेक्स्टमध्ये पण चेंज झालं पाहिजे. तर त्यासाठी आपण काय करतो, फील्ड कमांडचा यूज करतो. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला समजा एखादा सर्कल घेतलाय, सर्कलची रेडियस दिलेली आहे, ती रेडियस आपण चेंज करतोय, त्याच्याबरोबर आपण तिथं एक स्पेशल टाईप ऑफ टेक्स्ट आपण यूज करतो, तो फील्डद्वारे यूज करतो. आणि ज्या वेळेस त्या साईज त्या सर्कलचं टेक्स्ट चेंज केलं, सॉरी टेक्स्टचं रेडियस चेंज केलं, तर काय होईल, आपला टेक्स्ट पण चेंज झाला पाहिजे. सर्कलचं रेडियस चेंज केलं त्यानुसार टेक्स्ट पण आपला काय झाला पाहिजे, अपडेट झाला पाहिजे. ओके, तर तसं आपण एरियासाठी करू शकतो, लेंथसाठी करू शकतो. तर त्यासाठी इथे मी काही ऑब्जेक्ट ड्रॉ करतोय. फॉर एक्झाम्पल मी इथं 20 रेडियसचा एक सर्कल ड्रॉ केला. ठीक आहे, आता या 20 रेडियसच्या सर्कलमध्ये मला फील्ड अप्लाय करायचं, याचं रेडियस. ओके, सो गो टू द फील्ड कमांड. फील्डमध्ये गेलायत, इथे आपल्याला बाय डिफॉल्ट ऑलचा ऑप्शन असतो. आता ऑलमध्ये आपल्याला इथं ऑब्जेक्ट म्हणून नावाची कमांड असायला पाहिजे. नसेल तर इथे जाऊ शकता, इथे तुम्ही एका क्लिक करा या डाऊनवर्ड ॲरोवरती, इथून तुम्ही सिलेक्ट करू शकता ऑब्जेक्ट किंवा डेट अँड टाईम वगैरे, हे पण करता येतं. इथं ऑब्जेक्ट घेतलात, ऑब्जेक्टमध्ये आपल्याला काउंट करायचं असेल, फॉर्म्युला टाकायचं असेल, आपण फॉर्म्युला पण टाकतो. पण आता इथं आपण ऑब्जेक्ट सिलेक्ट केला. त्यानंतर ऑब्जेक्टचा टाईप काय आहे इथे टाईप करू शकता, किंवा त्याच समोर तुम्हाला एक छोटा सिलेक्ट ऑब्जेक्ट नावाचा एक टॅब पाहायला मिळतोय, त्या सिलेक्ट करा, त्या पॉईंटला सिलेक्ट करा आणि ऑब्जेक्टला सिलेक्ट करा. त्यानंतर या सर्कलचा तुम्हाला एरिया द्यायचा आहे का सेंटर द्यायचं आहे, सर्कम्फरन्स द्यायचा आहे, कलर द्यायचा आहे, डायमीटर द्यायचा आहे. तर आपल्याला इथे आपण रेडियस देणार आहे. तुम्ही डायमीटर किंवा रेडियस दोन्ही देऊ शकता. इथं मी रेडियस देतोय. रेडियसमध्ये मग आपल्याला काय द्यायचे आहेत, त्याचे करंट युनिट्स द्यायचे आहेत का डेसिमल. आता युनिट कसे असणार आहेत, ते डेसिमल प्लेसेसमध्ये असणार आहेत. ठीक आहे, आणि त्याचं प्रिसिजन लेवल तुम्हाला किती ठेवायचं आहे ते पण आपण ठेवू शकतो. तर प्रिसिजन लेवल मला एवढंच ठेवायचं आहे, तर एवढं पण आपण ठेवू शकतो. इथं ओके करा आणि याच्यामध्ये आपण काय करूया, त्याला अप्लाय करूयात. इथे बघू शकता 20, त्याचं जस्टिफिकेशन वगैरे पण देता येतं. आता समजा याचं मी साईज वाढवलं, इथं मी याला 30 केलं. आता त्यानुसार टेक्स्ट वाढलाय का आपला, त्यानुसार टेक्स्ट वाढलाय, नाही वाढला. ओके, तर त्यासाठी आपण काय करतो, रिजनरेट नावाची कमांड, RE कमांड यूज करायची, REGEN, रिजनरेट. रिजनरेटला डबल एंटर करा. आला याचा रेडियस इथे दाखवतोय. तुम्हाला चेक करून दाखवायचं असेल तर याचा रेडियस मी दाखवतोय इथे. सो गो टू द मेजर, मेजरमध्ये बघू शकता. तर अशा पद्धतीनं आपण इथे या सर्कलचा काय केला, रेडियस काय केलं, चेंज केलं, त्यानुसार त्याचं टेक्स्ट पण चेंज झालेलं आहे. हे कशाद्वारे केलं, तर हे आपण केलं फील्ड कमांडद्वारे. तसं आपण एखादा पॉलिगॉन ड्रॉ करूयात. आता इथं मी पॉलिगॉन घेतला, नंबर ऑफ साईड 5 टाकतो, म्हणजे पेंटागॉन ड्रॉ करतोय. ओके, त्यानंतर एज मेथड घेतोय आपण आणि एज मेथडद्वारे ऑर्थो मोड ऑन करूयात आणि याचा डिस्टन्स देतोय इथे 30. एजेसचं डिस्टन्स दिलं 30. आता याला पण मला काय करायचं, याचा एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. काय करायचं आहे, एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. सो गो टू द फील्ड कमांड. फील्डमध्ये आपल्याला ऑब्जेक्ट म्हणून सिलेक्ट करायचं आहे. सो सिलेक्ट ऑब्जेक्ट.
त्यानंतर आपल्याला एरिया टाकायचा आहे. एरिया पण आपला डेसिमलमध्ये आहे. आता याचा एरिया बघा एवढा आहे स्पेसिफिक. ओके करूयात. याचा एरिया आपल्याला इथे जस्टिफिकेशन पण देता येतं. मग जस्टिफिकेशन कुठं पाहिजे, मिडल सेंटर वगैरे पाहिजे. ठीक आहे. अर्थ मोड ऑफ केलात तर तुम्हाला पाहायला मिळेल असं. आता याचा साईज जर आपण वाढवलं, समजा याचा साईज काय केलं, इन्क्रीज केलं समजा, किंवा याला स्केल करूयात आपण. सगळीकडे काय होईल, तो स्केल होईल. ओके. आता याचा मी स्केल करतोय तर त्यासाठी SC नावाची कमांड आहे आपल्याकडे. स्केल ऑब्जेक्टला सिलेक्ट करा. आता याला कसं आहे, आपण इझिली स्केल करू शकत होतो. आता याचं स्केल 1.5 मध्ये केलं. काय केलं, 1.5 मध्ये. पण याचा एरिया चेंज झालाय का, एरिया चेंज झाला नाहीये. एक तर आपण एरिया कसा चेंज करू शकतो, रिजनरेट RE कमांडनी, किंवा तुम्हाला इथं मॅन्युअली करायचं असेल तर अपडेट फील्ड नावाची कमांड आहे. दिसतीये का, इथे अपडेट फील्ड नावाची कमांड आहे. या अपडेट फील्डद्वारे आपण याला सिलेक्ट करा आणि एंटर करा, तर याचा एरिया चेंज झालेला आहे. ठीक आहे, लक्षात आलं. किंवा एखादी लाईन आहे, या लाईनची लेंथ पण चेंज करायची असेल तर आपण चेंज करू शकतो. आता याचा डायमेन्शन आपण कमी पण करू शकतो. आता यालाही कमी केलं, समजा हा इथे परत मी याला 15 ठेवला. आपला रिजन चेंज झालाय का, नाहीये. मग त्यासाठी काय करायचं, रिजनरेट झालाय का टेक्स्ट, तर आपण RE कमांडचा यूज करून त्याला एंटर करतो, तर रिजनरेट होऊन जातो. या गोष्टी असं आपण त्याला यूज करू शकतो. कुठली कमांड आहे, फील्ड, आणि त्यावर अपडेट. अपडेटमध्ये मॅन्युअली करता येतं. आता समजा मी एखादी इथं लाईन क्रिएट केली आहे, लाईनची लेंथ वाढवायची आहे समजा. आता फॉर एक्झाम्पल इथं मी लाईन टाकली आहे 80ची किंवा 60ची टाकली आहे. ठीक आहे. या लाईनची लेंथ मला वाढवायची आहे. तसं आपण डायरेक्टली वाढवू शकतो, पण ती फील्ड फॉर्ममध्ये वाढवायची आहे. आता फील्ड काय आहे, त्या ऑब्जेक्ट बरोबर त्याचा एरिया असेल, त्याचे रेडियस असेल, त्याची लेंथ असेल, त्या ऑब्जेक्ट बरोबर आपण काय करतो, लिंक करतो. काय करतो, लिंक करतो. म्हणजे इट इज अ स्पेशल टाईप ऑफ टेक्स्ट आहे, जो आपण फील्डद्वारे इझिली आपण काय करू शकतो, क्रिएट करू शकतो. आता इथे मी परत फील्ड घेतलं. आता फील्डमध्ये आपण काउंट पण करू शकतो बरं का. एखादा ऑब्जेक्ट असेल तर एखादा ऑब्जेक्ट आपण काउंट केला तर काउंट पण करता येतो. इथे आपल्याला फॉर्म्युला प्लेस करायचा, तो फॉर्म्युला पण ॲव्हरेजचा वगैरे आपण फॉर्म्युला पण प्लेस करू शकतो. म्हणजे जसं की आपण त्याचं फॉर्मॅट चेंज केला. इथं ऑब्जेक्ट आहे तर ऑब्जेक्टमध्ये जा, ऑब्जेक्टला सिलेक्ट करा. आता हा लाईन सिलेक्ट करायचं. मग याचं काय पाहिजे मला, याला एंगल पाहिजे का, याचं कलर पाहिजे. आता कलर घेतला तर तुम्ही कलर्स अप्पर, आता टेक्स्ट वगैरे असेल तर तो अप्पर केसमध्ये. आता इथे आपल्याला काय पाहिजे, लाईनची लेंथ पाहिजे. ओके. मग लेंथ कशामध्ये पाहिजे आपल्याला, डेसिमलमध्ये पाहिजे का आर्किटेक्चरलमध्ये पाहिजे. आता त्याचं बाय डिफॉल्ट आपण लाईन सिलेक्ट केली, त्याची लेंथ दिसती आपल्याला. ओके करा. याच्याबरोबर आपण काय करतो, इथे लिंक करतो. अर्थ मोड ऑफ करूयात. जिथे ठेवायचं, आता एक्झॅक्ट याच्या मिडलला ठेवायचं असेल आपण याचा मिड पॉईंट आपण इथे घेऊ शकतो. ओके. आता समजा याचं मी साईज वाढवलं, या लाईनचा लेंथ काय केलं, एक 15 mm नी वाढवलं. पण आता 15 mm नी वाढवलं, पण याचं डिस्टन्स आपल्याला हे होईल का, तर त्यासाठी आपण काय करतो, अपडेट फील्ड कमांड यूज करा. इथं अपडेट फील्ड करा. अपडेट फील्डमध्ये आपल्याला मॅन्युअली सिलेक्ट करावं लागतं. एंटर करा. आला तो 75. आपण 15 mm नी वाढवलं. कमी पण करू शकतो, असं नाही की कमी पण करता येतं. तर हे आहेत आपल्याकडे फील्ड आणि अपडेट फील्ड कमांड. ओके. आता फील्डमध्ये काय पाहिलं आपण, फील्ड काय करतो, तर तो एखाद्या टेक्स्टला आपल्या ऑब्जेक्ट बरोबर लिंक करतो. इन्सर्ट अ स्ट्रिंग ऑफ टेक्स्ट दॅट कॅन बी अपडेटेड ऑटोमॅटिकली ॲज द फील्ड व्हॅल्यू चेंजेस. तर फील्डची व्हॅल्यू जर चेंज झाली तर तो काय करतो, एक प्रकारचा टेक्स्ट असतो आणि त्याला स्ट्रिंग म्हटलेलं आहे. स्ट्रिंग टेक्स्ट म्हणतो आपण त्याला, स्ट्रिंग ऑफ टेक्स्ट. ओके. जेव्हा त्या ऑब्जेक्टचं काय वाढतं, डायमेन्शन चेंज होतं, तर त्यानुसार तो काय करतो, त्याची फील्ड व्हॅल्यू पण काय करतो, चेंज करतो. जसं की आपण इथं 3 याच्यामध्ये पाहिलं, सर्कलचं रेडियस असेल, पेंटागॉनचा एरिया असेल आणि लाईनची लेंथ असेल. तर हे होतं आपलं फील्ड आणि अपडेट फील्ड याच्याबद्दलचं. आता आज आपण पाहिलं फील्ड आणि अपडेट फील्ड कमांड बद्दल, ज्या की इम्पॉर्टंट आहेत आपल्या याच्यामध्ये.
तर आजचा लेक्चर आपण इथं स्टॉप करणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.